तुमचं कंप्लीट केलं की मिथुन येते. मिथुनेला सांगावं लागतं हात जोडून, बाबा रे, बोलण्यापेक्षा कधीतरी काम कर. संपूर्ण काम डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं करायचं म्हणलं ना तर ते मिथुनेच करावं. पण खूप वेळेला त्यात काटछाट केली ना तर काम सोप्या पद्धतीनं होऊन जाऊ शकत असतं. निर्णयाची भीती वाटते, आत्मविश्वास थोडासा लो ठेवणे, तुमच्या राशीचा गुणधर्म आहे. मी तुम्हाला एक सल्ला देईन, कृतीवर भर द्या. तुमची कृती जेवढी चांगली तेवढं तुमचं यश अधिक. यात असं नाहीये की तुम्ही काम करतच नाही, काम करता, पण ते करताना त्याचे टेक्निक्स इतके शोधत बसता आणि त्यात रमून जाता की दुसरं म्हणजे थोडक्यात थोडंसं ससा कासवासारखं होतं तुमचं. ससा बनवून पहिले खूप पुढं जातं आणि त्यानंतर त्या टेक्निक्समध्ये अडकतं, ते टेक्निक्स शिकत बसतं, टेक्निक थ्रू आउट त्या करेक्शन्समध्ये कासव येऊन पुढं निघून जातं. आपण वापरणार का परत हे टेक्निक? नाही ना. पुढचा वापरणार ना, तो करेल ना दुरुस्ती. आपण आपल्याला आत्ता जमतील तेवढ्या करून पुढं पटकन जाणं आवश्यक असतं. इथंच फक्त तुमचं अडकतं. कारण प्रत्येक गोष्ट 100% करेक्शन्स केल्याशिवाय तुम्हाला पुढं जाता येत नाही. त्या ह्याच्यातनं तुम्ही थोडेसे मागं पडता. मी उलटं म्हणतो, गोल सेट करा, टाइम सेट करा, त्या हिशोबाने चालायला सुरुवात करा. मग रस्त्यात दुरुस्त्या किती करायच्यात? हा दगड मध्ये पडलाय, मागचा आला तर ठेच कळेल, उचलून बाजूला टाकायचा का? नाही, माझा गोल तो आहे ना, दगडाशी माझा संबंध नाहीये. लाथ मारा, जेवढा पलीकडे जाईल तेवढा पलीकडे जाईल. तुम्ही पुढे जा, पुढून जाणाऱ्यापैकी 4 जणांपैकी 2 जणांना वाचला. आता त्यात तिरक्याच दिशेने जो चालेल तो ठेच कळेल ना. पण तो उचलून योग्य बेचक्यात नेऊन ठेवणं, हे जे तुम्ही टेक्निकली करत बसाल तर तुम्ही तुमच्या एमपासून हरवाल. कुठं टेक्निक वापरायची आणि कुठं टेक्निक क्लिअर करायची ह्याचा थोडासा अभ्यास करा. आणि 100त 90 वाक्य बोलायचीच टाळा. कारण मिथुन राशीला अचाट आणि अफाट बुद्धिमत्ता आहे. पण ती बुद्धिमत्ता नेमकी ती व्यक्त होताना चुकीच्या पद्धतीनं व्यक्त झाल्यामुळे समोरची व्यक्ती दुखावते खूप वेळेला. आणि डिस्क्रिप्टिव्ह बोलणं, तुम्ही 10 वाक्य बोलता, त्यातलं एखादं दुसरं वाक्य असं असतं की ते समोरच्याला बरोबर टोचतं, तो तेच वाक्य धरून बसतो. तुम्ही हे ठरवा की आजपासून मी 10च्या जागी गरजेची 4 वाक्यांची गरज असेल तर 4च वाक्य बोलीन, राहिलेल्या 6 मध्ये ते 1 वाक्य जातं आपोआप, तुम्ही वाचता. भविष्यातले तुमचे रिलेशन्स चांगले होऊन सुधरून राहायला मदत होते. दुसरं असं आहे ना की जी गोष्ट टाळून पुढे जाणं सहज शक्य आहे, ती गोष्ट न टाळता पूर्ण करण्यात तुम्हाला आनंद खूप असतो. सोडून द्या ते. आता ते तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये थोडंसं आडवं येणार आहे. तुम्ही एक जनरल म्हणजे वाटतं म्हणून सांगतो, समजा पोलीस भरतीची परीक्षा चालू आहे, तुम्हाला लांब उडी मारायच्या याच्यावर तुम्ही हे गेलेला आहात आणि तुम्ही 50 पावलाचा रन घेतलेला आहे आणि तुम्हाला लक्षात आलं 28व्या पावलावर तिथं एक खड्डा पडलाय, म्हणजे गल झाली आहे. आता तुम्ही थांबून तिथं माती सारखी केली आणि परत मागं जाऊन हे केलं तर तोपर्यंत तुमचा नंबर निघून जातो. आणि तुम्ही पोलीस परीक्षेत या उलट जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमची लांब उडी घेतलीत आणि उडी पूर्ण केल्यानंतर तुमचं काम पूर्ण झालं, तुम्हाला तिथं नंबर्स मिळाल्यानंतर तुम्ही शेजारी जो कोणी तिथं कंडक्ट करणार आहे त्याला सांगितलं की 25व्या पावलावर गल आहे, तिथं थोडासा खड्डा पडलेला आहे, एखादा पण काय म्हणतो त्याला कॅन्डिडेट पळताना त्याचा पाय लचकू शकतो आणि त्याचं 100% योगदान या
परीक्षेला मिळू शकणार नाही, असं होऊ शकतं, तेवढी दुरुस्ती करा, हे तुम्ही सांगू शकता. मिथुनेचं काय होतं, नाही मला दिसली ना ते टेक्निक, मी चूक ती दुरुस्त करणं, यामध्ये त्यांची परीक्षा राहते. बघा, जेवढं सुचलं तेवढं सांगितलं, पण हे निश्चित आहे की खूप जणांना तुमचे टेक्निक करण्यापेक्षा खूप जणांना फायनल ॲन्सरच आवडत असतो. 100-80 जण तरी असे असतात की ज्यांना फायनल ॲन्सर हवं असतं. ते देण्याचा प्रयत्न करा, यू विल गेट सक्सेस. रासच एवढी मायाळून हृदयात ना बोलणारी आहे ना. चंद्र आहे होतो, कलाकालाने वाढतो आणि कलाकालाने घटतो. त्यांच्या या कलांचाच प्रॉब्लेम जास्त येतो. अभ्यासात हुशार असतात, सगळं हे असतात, पण प्रचंड मोडी. जाता येता त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडलेली असेल, सकाळी 7 वाजता त्यांच्या चहाच्या टेबलावर चहाच्या जागी टोस्ट आणि टोस्टच्या जागी चहा एवढं उलटं पलटं झालं तर त्यांना दिवस खराब करायला वेळ लागत नाही. म्हणजे माहीत नाही का तिला मला कसा चहा लागतो, उजव्या हाताला टोस्ट कशाला ठेवायचे, उजव्या हाताला चहा पाहिजे ना, डाव्या हाताने टोस्ट उचलून मी हे करणार ना. इथपासून त्यांची जे सुरुवात होते, व मुळात राशी तशी थोडी मुख दुर्बळ, बोलणार नाही पटकन, स्वतःचं मत व्यक्त करणार नाही, पण दिवसभर कुढत राहणार. बघ, कुढण्यामुळं काय होतं, त्यांची पुढची कामं मार खातात. मी कर्केला एवढाच सल्ला देईन, वाटलंय ना ओकून टाका, पण विचार करू नका, पुढं जा, पुढं चाला. मागचं विरुद्ध होऊन तुम्हाला काहीच डेव्हलपमेंट मिळणार नाही. त्यापेक्षा ते बाजूला टाकून तुम्ही जर स्वतःचं मन कुढत न ठेवता पुढं निश्चंक मनाने पुढं गेलात ना, तर तुम्ही 4 पावलं अजून जास्त चालू शकाल. आपण ते रनरचं उदाहरण देतो ना, की तो 1 किलोमीटरच्या ऐवजी असा जर फ्रेश याच्यात गेलेला असेल तर तो 1.5 किलोमीटर पळू शकतो एका श्वासात. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ त्याचं माइंड टोटली कॉन्सन्ट्रेशन त्याच्या पावलांवर आहे, त्यांच्या रनिंग स्पीडवर आहे त्याच्या मनाचं कॉन्सन्ट्रेशन. हे जर झालं तर कर्केसारखी उत्तम रास नाही. सगळं येत असतं, सगळं जमत असतं, पण एखादी गोष्ट वर खालती झालेली असते आणि त्या गोष्टीमुळे यांचा मूड जर गेला तर सगळ्याचा पचका आणि विचका करणं ह्यांना जमतं. मी त्यांना तेच म्हणेन, थोडासा मनावर कंट्रोल आणा, थोडं इथनं विचार करा आणि प्रत्येक गोष्टीचं आधारभूत मूल्य ओळखा. की डावीकडे चहा नाही ठेवला म्हणून आपण किती डिस्टर्ब व्हायचं दिवसभर, आणि त्याची गरज आहे का हे ओळखायला शिका. सगळं इथनं नाही होत, माझ्या मनासारखंच झालं पाहिजे, माझ्यासारखंच झालं पाहिजे असं सगळं होत नसतं. थोड्या गोष्टी आपल्याला बाहेरच्या ॲडजस्ट करायच्या असतात. त्यामुळं काही गोष्टी इथनं शिका बोलायला. त्या इथनं जर तुम्ही विचार करायला लागलात ना, स्ट्रेट जाल. आणि अनावधानानं तुमच्याकडनं माइंड काय अपसेट असताना जी काही लोक दुखावली जाऊन तुम्ही शत्रू निर्माण करता ना, ते शत्रू निर्माण होणं बंद होईल. गंमत अशी 100तले 99 असेच झालेले असतात तुमचे. त्यामुळं ते जर बंद केलं तर 99 शत्रू कमी झाले, एक एकाशी विडू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. हे लक्षात ठेवायचं. कर्केचं तेवढंच आहे की ते मनस्वीपणा थोडंसं जर सोडलं तर खूप पुढं जाऊ शकतो.